हाय गुड मॉर्निंग. मी तितिक्षा. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. गेले 2-3 दिवस मी तुम्हाला सांगते की मी जयपूरला जाणार आहे. मी ऐश्वर्याताई आणि सुरुची थ्रेड अँड ठुमकाच्या कामासाठी, आणि त्याचबरोबर आम्हालाही शॉपिंग करायचं आहे आणि वी ॲब्सोल्युटली थिंक वी डिझर्व दिस ब्रेक. सो म्हणून फक्त 2 दिवसांसाठी का होईना आम्ही चाललो आहे जयपूरला, आणि थोडंसं फिरणारसुद्धा आहोत, भरपूर धमाल करणार आहोत, छान तिकडचं लोकल फूड खाणार आहोत. बेसिकली आम्ही काय काय धमाल करतो, मजा करतो, काय खातो, कुठे जातो, किती शॉपिंग करतो, हे सगळं काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. दोघी जणी आल्या आहेत, ऑलरेडी थांबल्या आहेत. पियुष आला होता त्यांना सोडायला. तर तुम्ही नोटीस केलं असेल, आम्ही तिघींनी पण लखनवी कुर्ते घातले. हॅलो, गुड मॉर्निंग. ही पण बघा लखनवी कुर्त्यांमध्ये आलेली आहे. व्हेरी गुड मॉर्निंग. आम्ही तर आपल्या एअरपोर्टला का ग तुमचं राहून गेलं का सकाळी आम्ही ओपनिंग? सकाळी आता लोकांना डिस्टर्ब नाही गॉड. आमचा कालचा ब्लॉग आता अपलोड झालाय सकाळी. झाला का फायनली? मस्त. येस, एक खूप ग्रेट न्यूज आहे की आत्ताच सकाळी आम्ही चेक केलं आणि आमचे 50,000 फॉलोअर्स झाले इंस्टाग्रामवर. थँक्यू. मी खरंच जातो यार. खरंच आपलं फ्लाईट आहे. आतमध्ये सोडलं म्हणजे खरंच फ्लाईट आहे आपलं. आपली कुठली आहे फ्लाईट? चला बघूया. कॉंग्रॅच्युलेशन फॉर 50K. आमचा ब्रेकफास्ट आता आईचा आहे. तिचा फिटनेसचा राज. मला हे सांगितलेलं नव्हतं, तुम्ही हे मागवताय. पण तू हे खाऊ शकतेस. व्हेज येते ते असंच आहे. हा, सगळं व्हेज आहे. व्हेज आहे. आपण आपण सगळे वागणूक देण्यात येते आणि त्यांच्याकडे खूप आहेत. मीच ऑप्शन शोधत होते. काय माहिती आहे, सकाळी ज्यूस, आईस टी, आम्ही मोजून 48 तासांसाठी आहोत. 48 तास पण नाही यार, 36 तासांसाठी जयपूरमध्ये आहोत. त्यात सुद्धा जर का फ्लाईट डिले होणार असेल तर नाही चालणार आहे. अशी 36 तासाची कुठली 36 तास अशी कुठली अवेटेड ट्रिप असते? अशीच असते आमची, कारण ही बजेट ट्रिप आहे. ही थ्रेड अँड ठुमकाची ट्रिप आहे. ही पर्सनल असती तर गोष्ट वेगळी होती. सो नाहीतर मग आम्ही बाबा काय आम्ही केलं असतं फ्लाईट उशिराचं. फायनली आम्ही बसलो आहे गाडीमध्ये. ही जी बस असते त्यात बसलो आहे आम्ही. आम्हाला लवकर जयपूरला जायचं आहे यार. करायची नाही, सांगतो आता नंतर मार देणार. काय ठीक आहे. हा पकड पकड. काय ह्याला अर्थ आहे का? तुझं काही क्रिएटिव्हिटी आहे का नाही? त्याच्यात मी नंतर व्हॉट्सअपवरची क्रिएटिव्हिटी करते. लक्षात येतं आपला ब्लॉग झाला, आपण मागे आहोत असं. आम्ही एक्स्ट्रा त्याच्यातले शॉर्ट्स आपण चोरायचे. मी शूट करायला लागले की तिला आठवतं की ती ब्लॉग करते आणि हा शॉट घ्यायला पाहिजे. आता आपल्याला सवय झाली ना अशी कंबाईन ब्लॉगची. इकडे पण एक नवीन बडिंग युट्यूबर. नवीन चॅनल आहे, प्लीज फॉलो अँड सबस्क्राईब. थँक्यू. हो हा, सुरुची आडारकर हे यूट्यूब चॅनल खरंच आहे.
आणि तिने ॲब्सोल्युटली आत्तापर्यंत फक्त शॉर्ट्स टाकलेत. सो बघूया आता हा व्हिडिओ काय आपला करतोय तिच्या चॅनलबरोबर. सबस्क्राईब करा, म्हणजे तिचे 100 सबस्क्रायबर्स करा, मग ती पहिला व्हिडिओ टाकेल. ह्याच्यात आलंच आहे. फायनली आम्ही लँड झालो. पहिला आठवड्याला करायचं. आता नाही करायचं मला, तिकडे आत गेल्यावर करायचं. आमचं फ्लाईटमधलं चाललंय गेट 5च्या समोर होत. बुक केली आहे, वाट बघतोय आता त्याची. अराईव्ड आलं. उबरमध्ये बसलो आहे. खूप तापली उबर. टेम्परेचर आहे 34 डिग्री सेल्सिअस. आणि खरंच खूप 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 गरम होत आहे, खूप गरम होतं. आणि आम्हाला जबरदस्त भूक लागली आहे. आता पटापट आम्ही हॉटेलमध्ये जाणार आहोत आणि मग लगेच खायला बाहेर पडणार. पण बघूया आता, जर हॉटेलचं जेवण चांगलं असेल तर ठीक, नाही तर आम्ही आता ह्यांनाच विचारणार आहोत की चांगलं ठिकाण कुठलं आहे खायला. हॉटेल आहे लक्ष्मी पॅलेस बुटीक हॉटेल. एक्सायटेड. आम्ही आता इथल्याच रेस्टॉरंटमध्ये जेवणार आहोत, कारण आम्हाला आता बाहेर जायची ताकद नाही आमच्यात. खूप ऊन आहे, खूप जास्त ऊन आहे. आणि इथे आता आम्ही जोधपुरी गट्टाकरी, फुलके, स्टीम राईस असं सगळं ऑर्डर केलं आहे. आणि ताकसुद्धा ऑर्डर केलं आहे. बघूया कसं आहे जेवण. हां, बघा फोटोज. हां, आपल्याला तशी पाहिजे ना जरा. आपण इथे जवळच बगरू नावाचं गाव आहे, आम्ही तिथे जाणार आहोत. पहिलं डेस्टिनेशन ते आहे. पण आधी जेवणार आणि मग हा आलं आहे जेवण, आलं आहे. काय दिलं आहे? फुलके आहेत. सुरुचीचा विश्वास नव्हता की खरंच फुलका येईल, कारण तो थोडा डाऊटफुल वाटत होता मला. आणि भाकरी छान आहेत पोळ्या, फुलके आहेत. आपल्याला नुसतं लाडूचं आमिष दिलं, लाडू काय शेवटपर्यंत आपल्याला मिळाले नाही. बॅगेत आहे लाडू. पहिल्यांदाच रूममध्ये चाललो आता. ओके. इकडे एक्झिबिशन आहे. ठीक आहे. नॉट बॅड. व्हेरी नाईस. नाईस. आता छान पैकी नाही जायची तयारी कामावर. आणि मी आणलं आहे दुसरा एक लखनवी. आमची थीमच आहे लखनवी असं म्हणायला हरकत नाही. सुंदर असा लखनवी ड्रेस. आता तुम्ही म्हणाल लिंक्स, तर हे सगळे दुकानांमधून एक्झिबिशन्समधून घेतलेले आहेत, तर त्यामुळे त्याच्या काही लिंक्स नाही आहेत. Where are you flying, baby? तू गाडीला व्ह्यूज देते. भेटलायच मला, तू भेटला नसतास तर तेव्हाच समजू. हो, काय मी आहेच, येतेच आहे मी.
आयब्रो फिलर नाही आणलाय मी त्याच्यात. मग नाही, मग ताईचा घ्यायचा आज. ताई मेकअप तुझं पावडर. पाऊच तो बघ कुठे गेलं तेवढंच आहे का? भरभरून सनस्क्रीन लावलं आहे. काय हा कॉन्टेंट काय चाललंय. मला नव्हतं करायचं पण edit वगैरे. ताईचं प्लीज हे पॅलेट बघ. ताई मी आयब्रो फिलर हे टेपने चिकटवलंय. आणि हा वेगळा हा वेगळाच ब्रश आहे, हा याचा नाही. आणि मुळातच आयब्रोज करायचा अजिबात नाही असा नाही आहे. त्याचा काळा असतो आणि मागे पण brush. तुला कसा काय देतील. आणि मुळात गोल असूच शकत नाही ना आयब्रो फिलरचा ब्रश. कसं देतील पण तुला. म्हणून ते लागत नाहीये वाटतं. कारण हा नाहीच आहे त्याचा. मी ते पण आता विदाउट ब्रश लावून बघू ते बंद होतं का. आय डोंट वॉन्ट टू टॉक ऑन अगं पण ह्याचं काय करशील? अगं ते कोणीतरी मेकअप दादांनी तोडलंय आणि त्यांनी केलंय ते असं लावून तू दिलंय. नायकावरून एवढं सगळं मागवत असतेस ना, मग एक हे का नाही मागवत? पण आहे आता हे फुकट घालवायचंय का मला सांगा. अजिबात आणि व्यवस्थित आहे, पडलेलं फक्त फुटलेलं. त्याचा ब्रश वापरलंस तर खरेच आयब्रोज चांगले होऊ शकतात. बरं हा कलर ते ओपन करून दिल्याबद्दल थँक्स. ते बंद कर. हा कलर कशासाठी वापरायचा असतो ते प्लीज सांगा, तुम्ही मलाही सांगा. सांगा. मलाही नाही कळत ते. कळतच नाही हा का असतो कलर ग्रे. हो ऍक्च्युली नाही मलाही नाही माहिती. अजून एक हा मी आता ते म्हणते अजून एक 5 मिनिटांनी ती येणार एवढा नटापट्टा करायची काही गरज नाही. आता ना तुझ्या ब्लॉगवर काय सांगतील माहिती लोक, तू हे ठेवणार आहेस का? हो मग मी गप्प बसते. नाही नाही तू बोलू शकतो, मी कट करेन जाऊन. तेरी म्हटलं ना तुला कमेंट्स मुळे तो रीड झाला. काय झालं? त्यांना मजा येते. पण त्याला सांग की मेल कुठला आहे का तो? आणि कुठे कपडे बघ. मला तिला तेच म्हटलं मी एवढा कसं बनवणार? पण हे इथे 2 कानातले आणले. आता माझ्याकडे तिन्ही जे घातले होते ना ते वाले आहे. तरी आणायला सांगितलं होतं पण हे- अगं हेच आहे माझ्याकडे आता. काय बोलते? तेच घातलं होतं मी. मगापासून हेच आहे. ताईचं फार लक्ष आहे. ती बघून घेईल आणि नंतर तिचं सुरू करेल. एकदम इथे कोपऱ्यात बसून राहिलं. ओके मी रेडी आहे, सुरुची रेडी आहे, आता ताई सुद्धा रेडी होते. तोपर्यंत आम्ही थोडं काम करणार आहोत आणि मग आम्ही निघणार आहोत बगरूला जायला किंवा बागरूला जायला. तर तिथे जाऊनच कळेल बगरू आहे का बागरू आहे. ॲक्च्युली तिकडचे लोक ऑथेंटिक काय बोलतात. लाडू 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 लाडू. हे कसले लाडू आहेत ग? चुरमा लाडू हो. तुपातले. वा वा वा. कमाल कमाल कमाल. आता जरा फ्रेश वाटतं ना. छान. आता आपण शॉपिंग मार्केट से क्या जैसे कोई भी कपड़ा चीज लोगे ना बापू मार्केट से, हाँ वहाँ जैसे आपको 1000 की मिली तो वहाँ मुझे आपको 200-250 मिलेगी कहाँ पर? सागवानी। सांगानेर में. वो क्या है, और सांगानेर कितने बजे तक खुला रहता है? वो भी 10 बजे तक 10:30 बजे। अच्छा कितने घंटे का रहता है? यहाँ से 6 घंटे का। तो काहीच हरकत नाही. तुला हे टॅब्लेट जर झालं हां येता येता पण हॉल्ट घेऊ शकतो सांगानेरला मग. आणि मग उद्या फुल डे बापू आउट में मग. आता है, हां ये थोड़ा सिटी में आता है बापू यहाँ, तो इसके थोड़े भाई ज़्यादा रहते हैं। क्या ज़्यादा रहते हैं भाव भाव. ये क्या पैसे वाले ज़्यादा आते हैं ना, तो उसके हिसाब से सेल करते हैं। वहाँ थोड़े गांव के लोग आते हैं कहाँ पर? सागवानी, तो वो क्या है डाउन ही रहता है। तो वहाँ पे भी बहुत बड़ा मार्केट है क्या? हाँ मार्केट बहुत बड़ा है।
भैया इसके 4 रखो, उसको छोड़ दीजिए। आहे इंटरेस्टिंग. ये आप जो पीसेस लियो ना उन सबसे डिफरेंट प्रिंट। खूप साड्या घेतल्यात, खूप ज्या तुम्हाला एक्झिबिशन्सला सुद्धा मिळणार आहेत आणि ऑनलाईन सुद्धा मिळणार आहेत. खूप सुंदर कोटाडोरिया साड्या ज्या उन्हाळ्यासाठी अतिशय उत्तम आहे. तुम्हाला ऑफिसला जायचं असेल, तुम्हाला एखाद्या फंक्शनला जायचं असेल, तुम्हाला मिसमॅच करायचं असेल तर ह्या अतिशय सुंदर साड्या आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो आणि असंख्य रंग आहेत त्यामध्ये. तर स्टे ट्यून, कारण लवकरच ह्या तुम्हाला आपल्या इंस्टाग्राम पेजवरती पाहायला मिळणार आहेत. थोड़ी सी और है 60 ठीक है, वो दे दो ना एक फोटो। ये पूरा ऐसे प्रिंट होता है, आप भी कर सकते हो। मुझे करना है. हाँ, हम तीनों को भी करना है. हाँ, एकत्र केलं तरी चालेल. आय थिंक एकच आहे का? एक ही है क्या वो? नहीं हमारे तो वुडन ब्लॉक तो कई सारे हैं. 2000 प्लस डिजाइन रहता है। तो अभी हम लोग एक ही पे इस पे करेंगे तो चलेगा? एक ही पे अलग अलग. वुडन्स के करेंगे ना. उस हां, पे तो अलग एक साथ ही अलग करेंगे. आम्ही आता इथे यांच्या वर्कशॉपमध्ये आलो आणि आता आम्ही पहिल्यांदाच स्वतः ब्लॉक प्रिंट ट्राय करणार आहोत. तुम्ही येऊ शकता इथे. आम्ही पहिल्यांदाच प्रयत्न करणार आहोत. बघूया कसं काय होतंय. छान होणार आहे. खूप एक्साइटेड आहोत, बघूया कसं होतंय आणि तुम्हालाही दाखवतो. काय थोडंसं तुमच्या साड्यांमध्ये तुम्हाला वर खाली दिसलं तर ते आम्ही केलेली साडी असू शकते. ये रहेगा इमली का, जो अपन मैंने बोला ना गुठली आती है अंदर, ये कलर चढ़ जाएगा, कैसा फिर ये हल्का सा पानी में डालेंगे तो फिर येलो हो जाएगा. अब ये येलो कहीं से ही नहीं जाएगा, तो इसका कितना भी पानी कर लो, कितनी ब्रश लगा लो, ये येलो है तो येलो ही रहेगा. इसको वापस पानी में भट्टी में बॉईल होएगा, उसके बाद जाके ये रेड होगा या फिर क्रीम वाइट होगा, तो भी कलर होता है इसके. ये पूरा ओरिजिनल बबल प्रिंट का रहता है, पूरा ओरिजिनल ये नेचुरल बबल प्रिंट यही रखते हैं. अभी ये कौन से रंग का है? ये कॉफी कलर. ब्लैक नहीं ये जेड ब्लैक कलर. ब्लैक जेड ब्लैक. मी समोर जाते, तुम्ही दोघे इकडे. मला फक्त हातात थोडा असं असं कर, म्हणजे तू मी पण दिसणार. उधर ठीक रहेगा पापा बोलिए. कौन सा लेना है इसमें? जो आप ये लेना चाहो वो लेना चाहो कौन सा भी ले लीजिए. वो ये सारे कलर्स हैं. हाँ ये सब नेचुरल है. जैसे अपना कलर घोड़ा बनाया चलता है. है. हाँ घोड़ा चलता है ना, घोड़े के पीछे वो नीचे लगा होता है लोहे का, वो उधर से आता है हमारे पास घोड़े से. फिर वो जैसे गरम जैसे भट्टी लगता है ना, वैसे वो गरम पे पकता है, वो बिल्कुल रेड हो जाता है ना लोहा, उसके बाद ये सब कलर लगते हैं. मतलब डिफरेंट. मैंने आपने बोला ना कि ये मरून वाला है अभी रेडी. हाँ मैरून वाला, मैरून नहीं होगा, येलो होगा. येलो पानी में जाएगा, वो मैरून होगा. ये भी वीडियो ये करते हैं. रेड हाँ मिलेगा, 2-3 कलर मिलेगा. रेड भी चलेगा. ओके बात हो जाता है. ये दुपट्टा आएगा, आप रेडी करवाओगे ना ये तो करे और वाइट दुपट्टे भी हमारे पास क्यों निकलते हैं वाइट के बल. अच्छा. ये जैसा है ना सिटी ओवर सूट पे चलता है ना. जब आए अब देखो कितना पतला रहता है ये, पूरा हैंडलूम वाला fabric तो इस पे है. अभी कलर चढ़ेगा, फिर उसको वही आप सेम प्रोसेस होगा, अलग अलग प्रोसेस का सेम प्रोसेस होगा. ये पानी में जाएगा 2 से 3 दिन, जब जाके सॉफ्ट होगा. फिर भी डायरेक्टली प्रिंट करेंगे तो प्रिंट नहीं लेगा. अच्छा. फिर इसमें भी वैरायटी आती है, मतलब इसमें भी क्वालिटी आती है. जैसे ये Quality पतला तो वाला है तो इससे थोड़ा नहीं फैब्रिक तो यही रहेगा. मतलब जो आप इसका दुनिया ये में कोई भी धागा है ना, ये कोटाडोरिया जो लो. पतला वाला धागा है ना, इसका जो सबसे पतला यही ये चेंज वाला. होता है. हाँ यही चेंज होता है वैरायटी में. बाकी फैब्रिक जितना अच्छा कोटा होगा ना उतना पतला होगा. अच्छा. कोटा का ये कोटा इससे मोटा आएगा तो वो कोटा ही नहीं है, वो तो कोटा नहीं है. है ना तुला रंग वेगळा. मला पापा कलर वो इथे लिया हुआ वो साजी लिया इनको हुआ. अलग कलर. काय हाँ 2 कलर, Ready एक होगा. रेड लिया हुआ है. नहीं वो तो रेडी रहता है. वर्कर्स होते हैं आपके पास? यहाँ पे ओनली फॉर पापा. वर्कर्स वगैरह सब बाहर. हमारा आउटलेट हो रहा है, इधर से दूर है, वहाँ पे पूरा आपको भी करना है ना. हाँ यही. तीनों एक साथ करोगे. हाँ हम दोनों लाल में करते हैं, वो उधर ब्लैक ओके में ओके करते ओके ओके हैं. ओके. एक साथ थोड़ी और
ये रेड नहीं है, तो जो है उससे एक पैसा ज्यादा डार्क हो जाता है। नहीं डार्क नहीं, डबल मतलब उसका कॉम्बिनेशन चलता है। जैसे कि ये तो ऑरेंज लग रहा होगा ना आपको, ये बिल्कुल येलो हो जाएगा। डार्क कहाँ से, ये येलो हो जाएगा, वो मैंगो येलो आप कर सकते हो। चलो कहाँ से शुरू करना है? सब इधर से भी आप रेडी? वीडियो स्टार्ट किया आपने? जी पूरा जोर से करना होगा। नहीं ऐसे नहीं। ये बीच में नहीं लगा कलर उसको। बस ऐसे जितना हल्का लोगे उतना अच्छा डिजाइन एकदम। हाँ वही मैं सोचू बीच में कलर क्यों नहीं लग रहा है। लगा हुआ पर अभी मैंने भी वैसे किया अभी। नहीं कोई कॉपी बता दे, बस एक टाइम। कितना सही लग रहा है। बस एक बार देखना पड़ेगा ना कि ये पूरा गया है कि नहीं। नहीं ऐसे नहीं देखना पड़ेगा, वो तो आ जाएगा। अब इसके जैसे जॉइंट होता है ना, जॉइंट देखना पड़ता है। मेन होता है जॉइंट। अब तो जैसे धीरे धीरे देखो इसका कलर डार्क हो रहा तो है। होगा, और जैसे पाणी में जाएगा तो डार्क येलो होगा। आता तू कर, मी शूट कर। इथे आल्यानंतर कदाचित एक दिवस इथेच घालवला तरी हरकत नाही. त्यांचे फक्त हे ब्लॉग्स बघा, हे सगळे ब्लॉग्स आहेत त्यांच्याकडे. आणि हे नंतर तुम्हाला साड्यांवर दिसतात. किती सुंदर, खूप सुंदर. इकडे त्यांनी चिमणीचा खरं पोपट आहे, पोपटाचा ठसा केलाय. अतिशय सुंदर दिसतात, अतिशय सुंदर आहे बघा. हे सगळे ब्लॉग्स आहेत त्यांच्याकडे 2000 पेक्षा जास्त वुडन ब्लॉग्स आहेत. हे करणारी यांची 4थी जनरेशन आहे. त्यांचे वडील इथे स्वतः काम करतात आणि आपल्यासाठी साड्या कस्टमाइज करतात. सुरू आहे, खूप सुंदर दिसतंय, फार सुंदर दिसतंय. अब आप करिए. आणि बाय द टाइम हा रंग खूप डार्क झालाय बघा. हा असा होता, हा असा झालाय. आणि आता ताई करते आहे. हो ना. वन टाइम ओनली फॉर, छोड़िए हटेंगे बस. ओके रेडी. अभी ऑरेंज होगा. अभी ये डार्क होगा. होगा. रेड व्हायला पाहिजे पण तो झाला नाही हुआ. पानी में जाने के बाद आता होणार बघ. हा बघ ना, पिवळा होता चेंज होगा ना. तो पूर्ण डार्क Time होता, तो लगेगा. हळू होतोय. क्या बात. खूप सुंदर, मजा येते ना केल्यावर. छान असं काहीतरी छान वाटतं. बस टक करना. बस. हटा लीजिए. किती गोड आहे, सुंदर. यहाँ पे करिए. हत्ती. एलिफेंट आप हे किती छान आहे. मला हा पोपट खूपच आवडला. वन टाइम डिप करना है. बस टक करना है. बस. हटा लीजिए. किती गोड आहे, सुंदर. ब्यूटीफुल. यूज करके देखे चलेगा. देख लीजिए, देख ऐसा कुछ नहीं है ना कि अरे ये नहीं अभी नहीं गीला. ऐसा कुछ नहीं है. देख ये लीजिए. एक बार डिझाईन्स काय काय दाखव. ह्यात ना हे बघ खूप गोड आहे. हा पण सुंदर आहे. सिंपल आणि एक व्हेरी ब्युटिफुल. त्याचे डॉट्स. टी शर्ट घालून आले असते ना, मी टी शर्ट वर करून घेतलं असतं असं वाटतं. किती छान किती आहे. प्यारी. वो पूछो के बाद सॉरी ना बैंक वाला सर तो कोई को हे बघा. कमाल. वो अभी वॉश करना पड़ेगा क्या, कलर चेंज बहुत करने के. प्यारा. हे बघा, आता मी जस्ट माझा आर्टिस्टिक किती आहे बघा. मी काय बोलाल, कधीच विचार केला नव्हता की जयपूरपासनं ॲक्च्युली काही किलोमीटरच्या अंतरावरती असलेल्या एका गावात येऊन मी हे करेन. आणि ते सुद्धा एका अशा फॅमिलीच्या वर्कशॉपमध्ये जिथे जवळपास
गेली चार जनरेशन्स हे काम होतं आहे. पण आश्रम ते खूप छान वाटतं आहे. आम्ही खूप खुश आहोत. आज काहीतरी नवीन शिकल्यासारखं वाटतं आहे, नवीन काहीतरी केल्यासारखं वाटतं आहे. आज काहीतरी नवीन शिकल्यासारखं वाटतं, त्यामुळे ते त्याचा आनंदच वेगळा आहे. हां, इथे काढूया हातात ब्लॉग पकडून. आम्ही निघालो आता सांगनेरला जायला. आम्हाला हवं होतं अगदी तसंच्या तसं शॉपिंग झालं आहे आणि इतक्या सुंदर साड्या आहेत आणि आम्ही स्वतःसाठी सुद्धा खूप सुंदर साड्या घेतल्या आहेत. प्लस उद्या इथेच आम्ही फोटोशूट करणार आहोत, कारण जयपूरमध्ये आलं आणि आपल्या थ्रेड अँड टुमकाचं फोटोशूट झालं नाही असं व्हायला नको. काही साड्या कस्टमाइज करायला दिल्या आहेत. पहिल्यांदाच ब्लॉग प्रिंट केल्यामुळे काही मजाच येते. काहीतरी पहिलं आपण कधीही कुठली गोष्ट पहिल्यांदा केल्यानंतर एक जे काय ॲड्रेनलिन रश होतं तसं झालं आहे. सगळा थकवा निघून गेला आहे. आणि आता आम्ही इकडे सांगानेर मार्केट म्हणून आहे जे खूप फेमस आहे, आणि दुसरं आहे बापू बाजार. तर उद्या आम्ही बापू बाजारात जाणार आहोत आणि आता सांगानेर मार्केटमध्ये जाणार आहोत. तिथे जाऊन आम्ही छान छोटी मोठी खरेदी करणार आहोत स्वतःसाठी. मुळात आम्ही इथे येताना कपडे कमी घेऊन आलो होतो, कुर्ते वगैरे, कारण मग आम्ही म्हटलं नाही आपण तिकडे जाऊन खरेदी करू आणि मग तेच वापरू. त्यामुळे आता काहीही झालं तरी आम्हाला खरेदी करणंच आहे. त्या व्यतिरिक्त इतक्या रील्स बघितल्या जयपूरच्या, प्लस तुमचे सजेशन्स पाहिलेत, तर डेफिनेटली आम्ही त्या सगळ्या गोष्टी कवर करण्याचा प्रयत्न करू. उद्याचा दिवस फोटोशूट वगळता पूर्ण आरामात जाणार आहे. म्हणजे कामाचं म्हटलं तर फक्त फोटोशूट आहे, बाकी काही नाही आहे. सो येस, व्हेरी मच एक्सायटेड. आणि आता साईड बाय साईड हा व्हिडिओ एडिट करत 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 घरी जाणार आहे. आय मीन हॉटेलवर जाणार आहे. से हाय. शॉपिंगला या आमच्या बरोबर. आता आपलं स्वतःचं शॉपिंग करायचं आहे. ये. आम्ही आता आलो आहे सांगानेरमध्ये. म्हणजे येता येता ऑन द वे आम्ही सांगानेरला उतरलो. इथे खूप मोठं मार्केट आहे असं म्हणतात आणि इथे होलसेलसाठी सुद्धा खूप चांगल्या वस्तू मिळतात. आम्हाला ॲक्च्युली होलसेलसाठी असंच नको आहे, आम्हाला आमच्यासाठीच हवं आहे. पण असे ब्लॉक प्रिंटचे ड्रेसेस वगैरे अगदीच, हे पण इकडे जाईल, कुर्ते वगैरे. कुठला पण छान आहे बघ. चल ना बघूया. सो असे सगळे ड्रेसेस इथे मिळतात. हे मस्त आहे ना. इथे खूप सुंदर स्कर्ट्स सुद्धा आहेत. बरं झालं उद्या रात्रीचं फ्लाईट केलं आहे आम्ही, नाहीतर वेड्यासारखं शॉपिंग करू शकतो. इथे खूप सुंदर स्कर्ट्स आहेत, मी दाखवते. बघा इतकं सुंदर आहे. हा बघा, इथे आहे. इकडे पण आहे बघ आई आतमध्ये होलसेल. हां, इकडे आम्हाला काहीतरी दिसलंय. बघूया. बघूया काय मिळतं इथे. होलसेलर आहेत. सोनल फॅशन असं नाव आहे यांचं. बघा, खूपच सामान आहे यांच्याकडे. एवढ्या ह्याच्यातनं नाही शोधू शकत आम्ही. त्यामुळे आता आम्ही इथून निघालो आहे आणि थोडं सिम्प्लिफाय करतो. मजा येते. अथक परिश्रम, भरपूर शॉपिंग आणि नो स्नॅक्स टाईम. नंतर आम्ही फायनली पोहोचलो राजस्थानी थाली दाल बाटी चुरमा या रेस्टॉरंटमध्ये. आणि हे असं रेस्टॉरंट आहे. माझ्या पप्पांना राजस्थानी थाली खूप जास्त आवडते, इतकी आवडते म्हणजे राजस्थानी थाळी म्हटलं माझ्या पप्पांना खूप आवडते. वाह 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 वाह, क्या बात है. बाजरे का खिचड़ा, कढ़ी, आहा हा हा. कमाल. छोटा मेन्यू. खमागणी, खम्माघणी. ये क्या है?
तू ये ना इकडे, अशी आहे ना, अशी आहे ना, इथे जाऊ कॅमेरा में तुम्ही या बेटा. वैसे करके लो ये लीजिए खमागणी. बाजरे का पिज़्ज़ा राइस ये स्वीट है. ब्रेड बाटी मसाला बाटी और ब्रेड बाटी जो मसाला इससे जोड़ना है इसको. दाल आएगी वो गट्टा आएगा उसके साथ खाना है. इसको खोल के कड़ी से खाना है. फिर बाजरे की खिचड़ा ये भी कड़ी से खाना है. चूरमा सेपरेट खाना. और जो चटनी आएगी मिर्ची टमाटर लहसुन चटनी इसमें मिक्स कर दी. मसाला बाटी कड़ी के साथ बड़ी वाली दाल. पण मला दालबाटी खायचीच होती. ही मिरची. 5 मिनट दाल कढ़ी ना, कड़ी इसके साथ ये खाना है. हाँ और कड़ी साथ लहसुन मसाला की बाटी कड़ी चटनी. कढी मसाला नहीं, बाटी. वो किसके साथ खाना है? ये प्लेन बाटी को चूर के दाल और गट्टे की सब्जी मिक्स करना और लहसुन चटनी और लेमन मिक्स करके फिर खाया जाएगा. ओके. वा वा. हे काय आहे? गट्टा मसाला गट्टे की सब्जी, चटणी, लिंबू दाल आणि डाळ तुम्हाला पाठ झालं ना. आणि वेगळी मसाला बाटी. या दोघे ना. हे प्लीज टेस्ट करून बघ. हे काय कढी. सकाळपेक्षा किती वेगळी आहे ना. टेस्ट कर हे. सांग बरं काय करायचं आहे. हे बघ. हे चुरायचं. हे साधं आहे ते चुरून त्याच्यात ही चटणी, लिंबू आणि गट्टे की सब्जी. आणि बाहेरचं जे आहे ते कढी. त्याच्या बाजूनी चूर. मिक्स करके इसको तोड़ के इसमें डालना. और ये और इसके साथ अभी इसमें क्या डालूं. ये भी दीजिए. हाँ और डालना. ये प्लेन डालूं? बाटी हाँ थोड़ा सा नींबू. तिखट है ये थोड़ा उसके हिसाब से डालना ज़्यादा नहीं करना. ठीक है. और ये दाल और गट्टा और लेमन ये मिक्स करके डालना है. इसको तोड़ के इसमें डालना कड़ी में. और ये बाजरे का खिचड़ा आता लिंबू. ये कड़ी इसमें मिक्स करना है फिर गट्टा मसाला. ये भी ना. और हाँ गट्टा दाल, मसाला. लिंबू आणि और ये घी आहे क्या. ओ माय गॉड. हे हाताने खायची मजा आहे ना खरं तर. लसूणची चटणी तिखट आहे. थोडीशी घाल म्हणाले ते. काय करते. त्यांनी तूप दिलंय ते आपण असं छान. तू तूप घेतलं. क्या खा लिया हम लोगों ने. मसाला पाटी आतनं अशी आहे. बटाटा आहे त्याच्यात. मसाला पाटी म्हणजे आम्ही तुडुंब भरलोय. आता आम्ही निघणार कारण आवाचं खूप जास्त पोट भरलं आहे. खूप जास्त. त्या उत्साहात आम्ही
जेवण सुटलं तिची दाटली आणि असं ढेपाळलं जेवण पूर्ण गेलंच नाही आमच्याकडून. हिने खूप महत्त्वाचा पदार्थ तू मिस केला आहे एक, कारण की ते एनिवे वेस्ट होत, तर एक नुसती चव मसाला वाटायची. शॉपिंग करून जेवून आम्ही आता घरी आलो आहे, रूमवर आलो आहे. मला वाटलं आम्ही तिघी खूप दमलो आहे आणि हिची नाईट शिफ्ट आहे. मी कॅबमध्ये थोडं एडिट केलं होतं, ती आत्ता फक्त हॉटेलमधनं बाहेर पडते एडिटमध्ये. ऐक, तर मी खूप दमलो आहे आणि खूप सक्सेसफुली शॉपिंग झालं आहे. आता उद्याचा दिवस खूप जास्त एक्सायटिंग असणार, कारण महत्त्वाचं काम झालं आहे. त्यामुळे उरलं काय आहे तर आमचं पर्सनल शॉपिंग. त्यासाठी उद्या आम्ही जाणार आहोत बापू बाजारात, ज्याबद्दल आम्ही खूप ऐकलं आहे. त्याचबरोबर कुठला महाल, हवा महल, त्यानंतर काही इथे खूप सुंदर कॅफेज आणि रेस्टॉरंट्स आहेत. तर अनेक गोष्टी आहेत ज्या एक्सप्लोअर करायच्या. आणि आपल्या हातात उद्या फक्त 12 तास आहेत. म्हणजे 11 वाजता समजा आपण हॉटेलमधनं बाहेर पडलो तर काहीही करून रात्री 10 वाजता परत येऊन 11 वाजता परत निघायचं एअरपोर्टला जायला. 12 तासात आपण काय काय करू शकतो ते आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. त्यामुळे स्टे ट्यून्ड. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड नाईट.